मल्लिकार्जुन धारवाड. मी राहणार ठाणे. मिस्टर आहेत बागलकोट. आता लग्नानंतर त्यांना थोडा प्रॉब्लेम होत होता. तर मी BARCमध्ये सर्व्हिसला असल्याने माझ्या थ्रू म्हणजे त्यांना लोकल ऑपरेशन झालं कानाचं. ते ठीक होतं आणि मग नंतर थोडा त्रास वाटायला लागला. म्हणून मग आम्ही इकडे स्वराज हे इकडे आलो. ॲडव्हर्टाईज पाहिली त्यातून. त्यांनी मला म्हणाले आपण जाऊया का, टेंबी नाक्याला ना तिथे गेलो. दीपाली मॅडम त्यांनी खूप कोऑपरेशन देऊन त्यांनी मग यांचं टेस्टिंग केलं. किती % टेस्टिंग येते त्यांना ऐकू येते त्याच्यावरून त्यांनी ठरवलं काय कोणतं घ्यायचं मग. आणि मग त्याप्रमाणे मशीन वापरायला सुरुवात केली आणि त्यांना खूप पुष्कळ चांगला अनुभव आला आणि ऐकू पण यायला लागलं व्यवस्थित. आणि मग दुसऱ्या कानाचं पण प्रॉब्लेम झाला. मग तो पण केला आम्ही. माझ्या रिटायरमेंटनंतर मग मी आलेली तेव्हा तिथे टेंबीला मी जात होती. पहिली तिकडे राहत होती वृंदावनच्या जवळ. ते जवळ पडायचं. आता मुलाचं लग्न झालं, मुलगा सून, मग त्या गडबडीत ते 5 वर्षाची तेवढं यायला येणं जाणं नाही होते. सगळं छान. आम्ही एकत्रच राहतो. मुलगा माझ्यासोबतच आहे. हायलँड रेसिडेन्सीला ढोकाळीला आम्ही शिफ्ट झालो. आता ॲक्टिवावरून आणलं मला मिस्टरांनी. TV वगैरे ते व्यवस्थित ऐकतात. कन्नड हे ते मॅच, क्रिकेट मॅच वगैरे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आम्हाला खूप. म्हणून आम्ही सोडत नाही. आता मशीन घ्यायचा विचार चालू आहे. त्यांचं पहिलं वापरून आता पुष्कळ बरीच वर्ष झाली ना, दुसरं घेऊन. ओके, चांगला आहे तुम्हाला. हां.